चला सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आज आपण आता दुसरा दिवस आहे माझा पूर्ण निरूपण जो करतोय आपण त्याचा पूर्ण करतोय आपण हे दासबोध. पाणी घ्या सगळ्यांनी, आपल्याला सामूहिक चेतना पेरायची आहे. आपल्याला व्हर्टेक्स वॉटर करायचे आणि पाण्याला अफर्मेशन द्यायचे. 3 टेक्निक आपण एकत्र करत आहोत. तर चला, आम्ही सर्वजण, आता मी रिप्लेस करायचंय आणि मीला आपण म्हणायचंय. आपण सर्वजण मानवाच्या उत्क्रांतीमध्ये खूप ऍक्टिव्हली सहभाग घेत आहोत. मानवाचा जो महामानव होत आहे त्यामध्ये आपले योगदान सर्वश्रेष्ठ होत आहे. आपण आपल्या पृथ्वीच्या असेन्शन साठी खूप उत्तम कामगिरी करत आहोत आणि यामुळे सर्वांना सुखावह पद्धतीने, सर्व जीवांना, चराचरातील सृष्टीतील जीवांना अगदी नकळतपणे सुखावह पद्धतीने, सुख शांतीने, त्यांच्या त्यांच्या फ्री विल प्रमाणे सर्व काही प्राप्त झाले आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. स्पायरल झालंय बघा. तर आपण स्पायरल मध्ये सकाळी सकाळी एनर्जी ड्रिंक घेतो. या स्पायरलचं महत्व अमृता मॅडमनी सांगितलेलं आहे, मी पण सांगितलेलं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला आपल्या सपोर्ट सिस्टीम कडनं आलेलं आहे की सुरुवातीपासूनच आपण हा भोवरा पोटात घालत आहोत, की आपलंही स्वरूप स्पायरल स्वरूपातच आहे, आपणही स्पायरल स्वरूपातच आहोत. ऍक्च्युली सगळे तरंग आहेत, सगळे वेव्ज आहेत. आपण दिसतोय तसं नाहीये. आणि पूर्ण ज्या काही ऊर्जा येत आहेत, आता बघा, जून महिना सुरू झालेला आहे, 6 महिने, 6वा महिना. आता 7वा महिना म्हणजे हाफ पार्ट ऑफ द इयर, जुलै. अजून मोठं पोर्टल ओपन होतंय, म्हणजे मोठ्या ऊर्जा आपल्याला असेंड करण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी येत आहेत. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला सारख्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करायच्यात आपल्या. जसं आपण डीएनए ऍक्टिव्हेट करतो, आपण आरएनए ऍक्टिव्हेट करतो, आपण चक्रा ऍक्टिव्हेट करतो. चक्राचं सुद्धा आपण बघितलं, चक्रा बॅलन्स करायचेत, चक्रा ओपन करायचेत, चक्रा ऍक्टिव्हेट करायचेत, चक्रा अलाइन करायचेत. वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत या चक्रांच्या. आणि जे काही स्वामींनी म्हटलेले पदोपदी पदोपदी, की एक स्टेज आहे की अज्ञानापासून ज्ञानाकडे जाणे आणि ज्ञानापासून विज्ञानाकडे जाणे, या 3 स्टेप स्वामींनी सांगितल्यात महत्वाच्या. तर आपण आता अज्ञानापासून ज्ञानाकडे केव्हाच प्रवास केलेला आहे. ज्ञानाचा उच्च बिंदू सुद्धा आपण गाठलेला आहे. आपण सगळे उपनिषद आणि वेद आणि आपण आता हे सगळे आपले ग्रंथ वाचू लागलोय, म्हणजे ज्ञानाचा उच्चांक आपण गाठलेला आहे. पण विज्ञानाची अजून सुरुवात झालेली नाहीये. त्या विज्ञानाच्या ह्याला सुरुवात करायची आहे. आणि ही विज्ञानाची सुरुवात शिवसर्वोदय शास्त्रातून होणार आहे, लक्षात घ्या. ते जे काही भाग मी केलेले डिझाईन आणि त्याच्या ज्या साधना आता सुरू होत आहेत 10 जून पासून, गूढ तंत्र पण मी त्याच्यात घेणार आहे. तर ह्या साधनेतून आपण त्या विज्ञानाकडे जाणार आहोत. म्हणजे मनाचं उन्मूलन सांगितलंय स्वामींनी. मनाला सोडून द्या. आपण काय केलं सुरुवातीला? संकल्प संकल्प संकल्प. मनाला कंट्रोलमध्ये आणलं, आपण विचारांना कंट्रोल आणलं, भावनांना कंट्रोल आणलं. आणि ह्यानी काय झालं, आपल्याला आपल्याला हवं ते घडू लागलं. आपलं आयुष्य बदललं, आपल्या घरातली माणसं बदलली, आपली परिस्थिती बदलली, आपलं स्वत्व जागृत झालं. हे सगळं आपण मनन चिंतन लेखनाने केलं. हे जर तुम्ही केलं नसतं लेखन, मी सांगितल्याप्रमाणे डे 1 पासून, सुरुवातीच्या कोर्स पासून, तर हे घडलं नसतं. म्हणजे तुम्ही जे कष्ट घेताय त्यामुळे हे घडलेलं आहे. आता तुम्ही अजून एक कष्टाची पायरी पार करायची आहे, की आता 3ला उठणं बघा, 3:30ला उठणं. 16 नावं झालीत, आज 16 नावं झालीत. कोण कोण उठले चॅटबॉक्स मध्ये टाका. माझी झाली साधना 3:20 पासून झालेली आहे.
तुम्ही टाका चॅट बॉक्स मध्ये. मी तुम्हाला सांगितलं हळूहळू सुरुवात करायची, कारण ऊर्जा आहे ना वेळेनुसार बदलते. आपण पंचतत्वात शिकलो, घड्याळ्या काट्यानुसार प्रत्येक अवयवात वेगळी वेगळी कुठल्या अवयवात ऊर्जा काम करते, कुठली ऊर्जा कुठल्या वेळेला आहे. वेळेला खूप महत्व आहे. स्वामींनी कशाला घडीत जाऊन लिहून काढलं? घडीत बसून तो दासबोध घडलाय. म्हणजे जागा सुद्धा महत्वाची असते. अमृता मॅडमनी केली, अजून कोणी केली का? सुरू करा हळूहळू. तुम्ही उठून नाही बसलं तरी चालेल. नुसता आलम लावायचा, आलम झाला की सुरू श्वासावर लक्ष, श्वासावर भले. आता सुरुवातीला सुचिता मॅडमनी केली छान. तुम्हाला 3:30 म्हणजे दुपारच असेल ना मॅडम तिकडे? USA ला आहात तुम्ही? पहाटे करा. तुमच्या USA च्या ह्याला करा. पल्लवी मॅडम म्हणतात मी रोज 3ला उठते. 3ला नाही उठायचं, 3:30 सांगितलंय मी. 3ची ऊर्जा अजून वेगळी आहे. तुम्ही बंद करा पल्लवी मॅडम उठणं 3ला. अजिबात उठू नका. टप्पे असतात आपल्या प्रगतीचे. त्या ऊर्जा वेगळ्या आहेत. त्या ऊर्जा घ्यायला स्वतः आपण सक्षम लागणार आहोत. प्रोटेक्शन घालावं लागणार आहे. 3:30ला मी सांगतेय तुम्हाला. सुजाता मॅडमने केली. गुड, छान. मॅडम, मी हा. पहाटे 3:30लाच उठते, US मध्ये सुद्धा रोज उठते 3:30ला. अरे वा, किती हो. छान. आणि खूपच छान. जमेल तसं ध्यान करते, अफर्मेशन सुद्धा देते. छान. आता ही रोज 16 उठते. नावं आली आहेत ना, त्यांच्यासाठी मी सांगते. ऊर्जेचं खूप महत्व आहे. आणि मला सांगायचंय म्हणजे आताही बघा, आपणहून आले, मला काही ह्यानी कुठं सुरुवात करायची होती, मी तर पान उघडून बसले. ते तर घ्यायला वेळ पुरणार आहे का सांगा मला? मग आलं, सुरुवातच केली त्यांनी, ते झालं तसं पाण्याला की सुरूच झालं. तर ऊर्जा ऍक्टिव्हेट करायच्यात आपल्याला सारख्या. आता आपल्याला जास्त ऊर्जा मध्ये नेलं तर हे जे पोर्टलची ऊर्जा येणार आहे ती घेऊ शकणार आहे आपण. आपण पात्र असावं लागतं. म्हणजे आपण बघितलं, जी फ्रिक्वेन्सी आपली तीच फ्रिक्वेन्सी आपण अट्रॅक्ट करतो आणि तेच आयुष्यात घडतं. आपण फ्रिक्वेन्सी बदलायला शिकलो. ऊर्जा आता समजायला पण पाहिजे कोणाची ऊर्जा कशी आहे, काय झालं, आपली कमी झाली, आपली जास्त झाली. कोणीतरी आपली ड्रॉन केली ऊर्जा, कोणीतरी घेतली. बाहेर जाऊन काय होतं, बाहेरचं खाऊन काय होतं, अजिबात हे होत नाही. काल बघा, माझ्या एका मैत्रिणीला मी सांगत होते, ते आपलं काही करत नाहीत भाषेचा, लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे. पण फोन झाला तर लगेच मला सांगत होत्या त्या, की आता मला बाहेरचं काही चालत नाही. घेतलं रे घेतलं की शरीर रिजेक्ट करतं. म्हटलं किती छान, म्हणजेच शरीराची ऊर्जा बदलली. तुम्ही बाहेरचं खाऊन बघा, मी तुम्हाला चेक करा म्हणते. तुम्ही बाहेरचं खा, तुम्हाला त्रास झाला तर नक्कीच शरीराची ऊर्जा तुमच्या बदलली, पॉझिटिव्ह झाली. तुमचं नॉनव्हेज बंद झालंय का? तुमचं स्पायसीपणा बंद झालाय का? तिखट बंद झालंय का? चमचमीतपणा बंद झालाय का? लगेच त्रास होणार. मी 3:39 पासून बसले. छान अर्चना मॅडम. तर 16 जणांना मी बोलत आहे. बाकीच्यांना ठीक आहे, ज्यांना त्रास होणार आहे उठून, त्यांनी हळूहळू करा सवय. एकदम आपल्याला काही अघोरी स्टेप नाही घ्यायच्या, आपल्याला जम्प्स नाही मारायच्या. तर ठीक आहे, चला. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वामींचा प्रसाद लाभ झालेला आहे कालच. मोठ्या 2 गोष्टी घडलेल्या आहेत, मोठ्या. तुम्हाला मुद्दाम नोंद करायला सांगते, तुम्हीच माझ्या नोंद करा. कारण मला डायरीत आज नोंद केली पाहिजे, की जी काही अनुभूती असते म्हणजे विचारांची, इथे आध्यात्मिकपणा नाही मी सांगत आहे, जो काही विचार जनरेट होतो, तो एक अमेझिंग काल गायडन्स दिला स्वामींनी अचानकचपणे. आणि दुसरी ही न्यूज आहे, इतका सुंदर प्रसाद का बरं मिळतो सांगा मला? काल सविता धर्माधिकारी मॅडमचाही फोन होता, शेअरिंग करायचंय, शेअरिंग करायचंय. मग त्या मला काही बोलल्या, मी म्हटलं स्वामींचा प्रसाद आहे. तसंच तुम्हाला काय घडलंय हे शेअरिंग करायचं आणि येत नाहीये तुम्ही पुढं, तर तुम्ही बघा, जे न येणारे लोक आहेत तुमचं तुम्ही बघा. तर चला आपण सुरू करूयात. आता दोघींनी तयार राहायचंय बरं का. कोणीतरी राहा तयार, ज्यांनी नावं दिलीत त्यांच्यापैकी राहा, ज्यांनी नावं नाही दिलीत ते पण येऊ शकतात. तर चला, आपण आता काल पूर्ण म्हणजे 20वा दशक हे सगळं काय सांगतो ते सगळं झालं. आता एक एक आपण समास वाचणार आहोत. तर पहिला समास घेते मी, पूर्ण पूर्ण निरूपण. जे ते गुण जेथे नाहीत त्यास आपण निर्गुण म्हणतो. मानवी अनुभवाच्या कक्षा पाहिल्या
तर त्या 3 आढळतात. पिंडामध्ये आढळणारी जाणीव ही पहिली कक्षा होय. हिला जीव असे म्हणतात. आता हे सगळं समजून घ्या. मी ज्या 3 स्टेप सांगितल्या, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे. ऍक्च्युली मला अजिबात हे वाचायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये. आपण जो संकल्प पेरतो तो सुद्धा मला मानसिक सुद्धा संकल्प पेरायला मिळाला नाही, की मी आता हे दशक 20 वाचते, पूर्ण करते. काय संकल्प आहेत माझे, काही मला वेळ मिळालेला नाहीये. आणि काल प्रसाद 2 गोष्टींचा घडला, हे आत्ता मला आणून दिलेलं आहे माझ्या जाणीवेमध्ये. इतकी मी बिझी आहे. तेवढा सुद्धा विचार करायला वेळ नाही झाला, अरे हे कसं काय घडलं. आत्ता तुम्हाला म्हणजे जस्ट सुरू केला लॅपटॉप, त्या लक्षात आलं कालच्या या दोन्ही गोष्टी म्हणजे हा प्रसाद आहे हा. म्हणजे ह्यांनीच ते सांगितलं असेल, बाई तुला मीच दिले हे, तू ते पुढं नाही, असं काही असेल योग, माहिती नाही. अजून नाही काढलं ध्यानातनं म्हणा किंवा काय. पण डायरीत नोंद करण्यासारखं आहे. तर हे पण मला वाचायला फारसा वेळ मिळालेला नाहीये. तर चॅलेंज आहे म्हणजे वेळेत संपवणं हे. ते गुण जेथे नाहीत त्यास, आणि थोडस काल एखादा पॅरेग्राफ रात्री झोपताना वाचायला घेतला, तर ते सगळं माहितीच आहे असं वाटायला लागलं. 1 का 2 पॅरेग्राफ मी बघितले, सगळंच मला म्हणजे तुम्ही वाचलंय ना. मला काल हे कळलं 2 पॅरेग्राफ वाचताना, की मी असू नाही तर नसू, तुम्ही काय वाचन केलं ते माझ्या डोक्यात गेलेलं आहे, लक्षात घ्या. इथपर्यंत आता आपलं ऊर्जा आपल्या संबंधित झालेल्या आहेत. लागणं असं नॉलेज हवेतनं जातंय, नॉलेज हवेतनं जातंय, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला खूप कॉन्शियस राहायचंय ग्रुपला. आणि हे कळलं मला काल, की हे तुम्ही वाचलंय, पण हे माझ्या डोक्यात येऊन गेले, की हे तुम्ही वाचलंय किंवा तुमचं झालंय किंवा काय आहे ते. ते गुण जेथे नाही त्यास आपण निर्गुण म्हणतो. मानवी अनुभवाच्या कक्षा पाहिल्या तर त्या 3 आढळतात. पिंडामध्ये आढळणारी जाणीव ही कक्षा आहे. आता पिंड बघा, पिंड, आत्मा, अंतरात्मा, ह्या 2 गोष्टी तरी लक्षात घ्या. पिंडामध्ये आढळणारी जाणीव ही पहिली कक्षा होय. हिला जीव असे म्हणतात. जीव कोण, पिंड कोण, तर हे हे आपलं वैयक्तिक वैयक्तिक. ब्रह्मांडामध्ये आढळणारी जाणीव ही दुसरी कक्षा कोण, दुसरी कक्षा. आता दुसरं कोण, तर संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे बघा हे आकाश, हे सगळं जो काही स्पेस आहे, व्हॅक्युम आहे, त्याला आपण ब्रह्मांड म्हणू, म्हणजे सर्व जण. मग आता बघा, मी काय, सुचेता मॅडम काय, अमृता मॅडम काय, सुजाता मॅडम काय, सगळ्यांच्यात कुठलं ब्रह्मांडाचा अंश सेम आहे. माझ्या आतमध्ये काय आहे, अवतीभोवती काय आहे, सेम ब्रह्मांड. सेम सुचेता मॅडम, सेम अमृता मॅडम. याच्यात काही वेगळं पण आहे का? नाहीये, काहीच वेगळं पण नाहीये. म्हणजे आपण आता आंब्याची कोय घेऊ, आता आंब्याचा सीझन चाललाय, आपल्या पिरामिडचे खूप आंबे आले बरं का. काल कॉलेजला पण नेऊन दिले बघा. कॉलेजमध्ये पण सगळ्यांसाठी नेऊन दिले. सुंदर आंबे न अतिशय गोड, पिरॅमिडचा अगदी अंश उतरलाय त्यात. आणि 7 तारखेला आणि 8 तारखेला खायला मिळणार आहेत, आमरसच करणार आहे. तर त्याचं उदाहरण देते. आता आंब्याची कोय बघा. आता आंब्याची कोय आपण घेतली आणि तिचं झाड लावलं, काय होणार आहे? सगळं काही आंब्यासारखंच वृक्ष येणार आहे. का बरं येणार आहे? कुठून येणार आहे बरं हे सगळं? तर त्या कोयीतच सगळं स्फोटक आहेत. त्या कोयीतच सगळे गुणधर्म आहेत, डीएनए आहे, आरएनए आहे. म्हणजे आपल्यात कुठून आलंय? आपल्यात सगळं एकच आहे तसं बघितलं तर. पण माझं जे बीज आहे ते माझे आई वडील, माझे आजी पंजोबा, खापर पंजोबा, इथून सगळं आलंय. त्यामुळे सगळं मी त्यांचं घेतलंय. तुम्ही पण सगळं तुम्ही त्यांचं घेतलंय. म्हणून मी सांगितलं, भाऊ बहीण, आई वडील, आपले नवरेच फार सांभाळणं गरजेचं आहे. धागेन धागेन, कण डीएनए डीएनए, आरएनए आरएनए सगळा तो जोडलेला आहे. आणि तिथे त्यांच्याबद्दल जो विचार करू, त्यांच्याबद्दल आपण जे काही येऊ, तेच सगळं त्या बीजात आपण आपल्याही परत बदल करणार आहे. डीएनए कसा बदलतो? आपण डीएनए ऍक्टिव्हेशन प्रोग्राम केला, आरएनए केला, तो कसा बदलतो? तोही विचारांनीच बदलतो. मग तो जरी, माझा भाऊ जरी माझ्याबद्दल काही विचार करतोय, ते सुद्धा माझ्या आरएनए ला घडवणार आहे. नुसते आपले विचार नाहीयेत. बघा, हे सगळं महत्वाचं आहे. आपल्याला माहितीये, वृक्ष सुद्धा जवळ असावे लागतात. लिंबाला लिंब येत नाहीत. झाडांना सुद्धा बघा जवळ जवळ असावं लागतं.
पण तसंच बहीण, भाऊ, नवरा, बायको, आई, वडील हे लक्षात घ्या. जिथे आपण वाढलेलो आहे ते नवऱ्याचं ना आपलं. मग तसंच हे ब्रह्मांड म्हणजे हा एक कन्सेप्ट वेगळा ठेवा. आपला 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 जीव 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 जीव. जीव म्हणजे आपण म्हणतो हा. पण सगळं आपलं बिलॉंगिंगनेस, आपले धागे, दोरे सगळे. म्हणून तर हे माणसं मेली तरी आपल्याला त्यांना कर्मांना न्या, त्यांचं पित्र करा, पित्र पंधरवड्यात त्यांना गती द्या. हे सगळं महत्वाचं आहे. अक्षय तृतीयेला सुद्धा तो जीव सगळा म्हणजे जीव म्हणजे नुसता हा नाही मला सांगायचं. त्याच्या पलीकडचं मी तुम्हाला जीव एक्सप्लेन केलाय. तो इथे नाही स्वामींनी हे केलाय, पण मी तुम्हाला सांगते. तो आपण लक्षात ठेवायचा. जीव म्हणजे हे सगळं माझे लागे संबंध धागे दोरे. माझ्या नवऱ्याचे लागे संबंध धागे दोरे म्हणजे जीव. हा धरू. आता दुसरा ब्रह्मांड म्हणजे काय बघा. ब्रह्मांडात दुसरी कक्षा काय. मग आता सुचेता मॅडम नात्याने ब्लडनी काही संबंध नाही. अमृता मॅडम. मग हे सगळं ते सुद्धा एकच आहे. का बरं ते सुद्धा सगळं एकच आहे. ते सुद्धा का कनेक्टेड आहे ते मी सांगते मी आता. ते सुद्धा कनेक्टेड आहे बघा ना. आकाश सेम आहे ना. त्यांच्यामध्ये जो काही आपण चिदाकाश म्हणतो. ध्यान जेव्हा आपण करायला लागतो त्याला चिदाकाशमध्ये जातो. हेच तर ध्यान सुरू होणार आहे आता 3:30 पासून. आपल्याला आपल्या चिदाकाशमध्ये जायचं. आपल्या अवकाशात शिरायचं आता. बस झालं. मनन झालं, काही मागणं झालं, संकल्प झाले, मॅनिफेस्टेशन झालं, माइंड फोकसिंग झालं, सगळं झालं. आता त्याला गाळून टाकायचंय. तिसऱ्या स्टेजला विज्ञानाकडे पण चाललेलो आहोत. तर इथे सगळं ब्रह्मांड एक असल्यामुळं अमृता मॅडम मधला काय अंश आहे, माझा काय अंश आहे, सगळा एकच आहे तो पण. जरी आपण वेगळ्या देहाला म्हणतोय, पण जो काही आहे ब्रह्मांडाचा भाग, कक्षेचा भाग, तो एकच आहे. म्हणजे परत आपण इथे कनेक्टेड आलो बघा. सागर आहे. सागराचं सगळंच पाणी शाई होतात, सगळीकडे जाईल ती पसरेल. तर हे अंतरात्मा म्हटलेलं आहे याला. तर हा समजला, आत्मा समजला, अंतरात्मा समजला. ही दुसरी कक्षा समजली. हिला शिव किंवा ईश्वर अंतरात्मा असे म्हणतात. तर शिव कळलं आपल्याला. शिव 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 म्हणजे सगळ्यांच्यातला शिव अंश आहेच आहे, एकच आहे, सेमच आहे. पण थोडीशी कक्षा विस्तारित आहे, विस्तारित कक्षा आहे. मग हे दुसरी कक्षा आहे, त्याला अंतरात्मा म्हणतात. या संबंध विश्वाला आवरून त्याच्या पलीकडे अपरंपार असलेली जाणीव ही तिसरी कक्षा. आता तिसऱ्या कक्षेकडे आपल्याला जायचंय, ब्रह्मांडाच्याही पलीकडे जायचं. या कल्पनातीत सद्वस्तूला परब्रह्म असे म्हणतात. परब्रह्मत्वाकडे आपण आता चाललोय. ब्रह्माकडून परब्रह्मत्वाकडच हा प्रवास चाललाय. आपण जे म्हणतोय मानवाचा महामानव होतोय, तो ब्रह्माचं जे आकलन आपल्याला झालेलं आहे, आपल्या ज्ञानातून म्हणा, माहितीतून म्हणा, किंवा ध्यानातूनही म्हणा, त्या प्रबर ब्रह्माच्या तिसऱ्या स्टेपला आपण निघालोय. तर हा परब्रह्म आहे, कल्पनातीत आहे. जीव अज्ञानी असून सगुण आहे, तर ईश्वर ज्ञानी असून सगुण आहे. आता बघा नेहमी लक्षात ठेवा बरं का. हे मी शिवसर्वोदयात सुद्धा सांगितले. ईश्वर सदाशिव, शिवाचा ई काढला तर शव होतो. तो ई म्हणजे ईश्वर. म्हणजेच आपल्यातलं ईश्वरत्व गेलं की शिव राहणार आहे, बॉडी राहणार आहे. तर ईश्वर ज्ञानी असून सगुण असतो. परंतु ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडे असणारे प्रबर ब्रह्म गुणरहित आहे. आता ज्ञानाच्या पलीकडे जायचं, अज्ञानाच्या पलीकडे जायचं, आणि ते जे काही उरणार आहे परब्रह्म, ते गुणरहित आहे. त्याला ना गुण आहे, ना वृत्ती आहे, काहीच नाहीये. निराकार सदाशिव. आपण म्हणतो तो निराकार. म्हणून आत्मा जोपर्यंत द्रष्टा आणि साक्षी आहे. बरं का. आता ब्रह्मांड आपण म्हणतो ते दिसतंय की आपल्याला. आकाश दिसतंय, हवा दिसतीये, स्पेस दिसतीये. ब्रह्मांड 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 आपलं सगळं व्याप्त. आपण 7 लोकांमध्ये. काल बघा ओंकाराला मी सांगितलंय बरं का, ओंकारही करायचंय. ज्यांना पुढे यायचंय ना माझ्या बरोबर, त्यांनी माझ्या इन्स्ट्रक्शन पाळत चला. मी तुम्हाला सांगितलंय ओंकार करा. आठवडाभर मोफत आहे, 15 दिवसाची फी आहे, कमी फी आहे. या महिन्यात करा तुम्ही ओंकार. तर ओंकारामध्ये काल सुलक्षणा मॅडमनी एक मंत्र टाकलाय. त्याची महती प्रचंड आहे. नुसता तो मंत्र जरी म्हटला तर अनेक ध्यान धारणा झालेला फायदा आहे. तुम्ही त्या व्हिडिओत ऐका. आणि आहेच आहे, कारण त्याचा अर्थच किती सुंदर आहे. 7 लोक आपण सगळं शिकलो. शिवपुरी, गोलकपुरी,
सगळं शिकून झालं. पाताल खालचे पण 7 लोक. आणि आता तर सगळं खालचं खालचं, जमिनीच्या खालचं सगळं उलगडीच येतंय. सिटीच्या सिटी बाहेर येतात पाण्याखालनं सुद्धा. हे सगळं बाहेर यायला लागले आता. तर ते खालचे 7 लोक, वरचे 7 लोक, हे सगळं व्याप्त आहोत आपण. म्हणून तर त्या जमिनीच्या भूमातेच्या गर्भापर्यंत आपण आता नेतोय आपल्याला. आपल्या ऊर्जांना नेतोय. आपल्या चेतनेला नेतोय. आपण सगळं त्या गर्भापर्यंत देतोय. काही आपण घेतोय, गर्भाला देतोय, घेतोय, गर्भाला देतोय. म्हणजे आपण आपली जाणीव आता वाढवली आहे, कक्षा वाढवल्या आहेत. म्हणजे ह्या 7 लोक, वरचे काय, खालचे काय, या सगळ्याला आपण व्याप्त आहोत. मग हे जे काही सगळं आहे, त्याला गुण आहे बघा, रूप आहे सगळं, आणि वृत्ती पण आहेत त्या सगळ्याला. पण याच्याही पलीकडे जायचंय आता. म्हणून आत्मा जोपर्यंत द्रष्टा आहे, द्रष्टा म्हणजे दिसतंय ना आपल्याला. जरी मी आता मी अशी बघतीये माझ्याच ह्याला, मी ध्यानात गेली आणि मला ही मंगल अशी बसलेली ध्यान करताना दिसते. दिसतो आता आपण आपल्याला. आपण बघितले हे सगळं द्रष्टेमध्ये आपण ध्यान केलेली आहेत. की त्या बॉडीला होतंय, मांडीला कळ आली त्या मांडीला होती, मला नाही होत. आपण मांडी नाही हलवलेली. जे काही मान दुखतीये त्या बॉडीची दुखतीये, माझी नाही दुखत, मी तर इथे आहे. आपण द्रष्टा भावानी सुद्धा बघितलं, आपण तेही सगळं जाणून घेतलंय आता. तर जोपर्यंत आत्मा द्रष्टा आणि साक्षी आहे, तोपर्यंत तो सगुण आहे. म्हणजे ही सुद्धा फेज आता आपल्याला वर न्यायची आहे. सगुण आहे तोपर्यंत सगुण आहे, वृत्ती पण आहे, बघतोय पण आपण. आणि जे दिसतंय ते काही खरं नाहीये. सगळे ऑर्गन्स आहेत ओपन झालेले, ते सगळे आपल्या मर्यादेत आहेत. आणि ते ऑर्गन जे आपल्याला काय देतात तेच आपण सत्य समजतो. त्या कानाच्या सुद्धा क्षमता आहेत. तिथे समुद्राच्या लाटा चालल्या, तो आवाज येतोय का मला? म्हणून काय त्या लाटेचा आवाज नाही का? आपण म्हणतो छे आवाज नाही. आपण हे नाही जे काय अनुभवतो तेच सगळं सत्य मानतो. त्याला लिमिटेशन्स आहे. त्याच्या पलीकडे आता गेलं पाहिजे ना. या डोळ्यांनी न बघता डोळे झाकून दिसलं पाहिजे ना. कान बंद करून मला ऐकायला आलं पाहिजे ना. तर हे सगळ्या लेवलला जायचं. तर हे त्याचे द्रष्टे पण व साक्षी पण लोपले की तो निर्गुण आणि निरंजन असतो. मी देह आहे ही वृत्ती म्हणजे अज्ञान. तर मी ब्रह्म आहे हे वृत्ती म्हणजे ज्ञान. अर्थात अज्ञान जसे वृत्तीरूप आहे, तसे ज्ञान देखील वृत्तीरूप आहे. मनाचे उन्मन झाले की ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर घडते आणि संपूर्ण निवृत्ती होते. मग मन 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 काय आहे? हे मन, बुद्धी, चेतना, हे सगळं आपल्याच ह्याच्यावर आहे ना. मला ते समुद्राच्या लाटा ऐकायला येत नाहीयेत, तुम्हाला येत आहेत. तुम्ही जवळ आहात तिथे, मी लांब आहे. हे सगळे मनाचे खेळ आहेत ना. मग हे सुद्धा गळून पडलं पाहिजे नाही. आणि जे काही कानांनी ऐकतोय, जे काही डोळ्यांनी बघतोय, ते सगळं बंद झालं पाहिजे. आणि मग जे काही दिसतं ते सगळं सत्य दिसू लागतं. आपल्याच अवकाशात आपण उतरतो. या आतच चिदाकाश आहे. नित्यानंद महाराजांचं आहे बघा, चिताकाश गीता. जायचंय आपल्याला त्या सगळ्या स्टेजवर. आता तर काही समजणार नाही, पण तेही वाचायची, चिदाकाश गीता ही वाचायची. तर इथवर हे जिथे उरणार नाही तिथे आपलं विज्ञानात रूपांतर होणार आहे. मनाला गाळून टाकायचे, मनच नाही ठेवायचे ध्यानामध्ये सुद्धा. मन नको, इच्छा नको, संकल्प नको, कुठंही फोकस नको. मग विज्ञानात रूपांतर घडणार आहे. मग त्या चिदाकाशमध्ये सगळं दिसणार आहे. मग अनुभूती ज्ञानात टपकणार आहे मेंदूत आपोआप. ते काही बघून ऐकून नसणार आहे. मग संपूर्ण निवृत्ती होणार. तेथे वृत्ती सुद्धा उरत नाही. हे सारे दृश्य विश्व ज्ञान वृत्तीमधूनच निर्माण झाले आहे. हे सगळं ज्ञानाने निर्माण झालंय ना. ते नारळाचं झाड आहे बघा. शिकलोय म्हणून नारळ. शिकलो नसतं तर नारळ म्हटलं असतो का? म्हणजे हे काही सगळं ऐकून ऐकून ज्ञानाने जे काही प्रचलित संकल्पना आहेत त्यातून आहे. पण त्या नारळाच्या झाडात एक आत्मा बसलाय. कोणाचा तो आत्मा आहे? किती वर्ष तो साधना करतो हे दिसतंय का आपल्याला? ते काही घेतलंय का ज्ञान? म्हणून त्याच्या व्यवहारामध्ये योजना आणि व्यवस्था आढळतात. ठीक आहे. तर आता आपल्याला या सगळ्या वृत्ती मनाचं उन्मूलन करायचं आहे आणि विज्ञान लेवलला आपण जायचं आहे. असा हा पहिला समासाचा अर्थ आहे. तर
मी ब्रह्म आहे ही भावना म्हणजे ज्ञान. मी ब्रह्म आहे ही भावना म्हणजे ज्ञान. मी देह आहे ही भावना म्हणजे अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान वृत्ती रूपानं दोन्ही समान आहेत. त्या दोन्ही वृत्तींची निवृत्ती होऊन ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर झाले पाहिजे. ज्ञानात आणि अज्ञानात मीपणा असतो. म्हणूनच मीला गाळून टाकायचे आता. तो संपूर्णपणे विलीन होऊन केवळ अनुभव रूप बनणे हेच निवृत्ती स्वरूप विज्ञान आहे. अनुभव, फक्त अनुभव, फक्त अनुभव. अनुभवातनं आपलं बोललं पाहिजे. अनुभवाचं ज्ञान पाहिजे. पुस्तकी ज्ञान नको. श्रवण केलेले नको. तर काय अनुभव घेतला आहे तो. एका हाताने एवढे ब्रह्मांड निर्माण केले आणि ज्ञानानेच ते वाढवले व चालवले आहे. ते ज्ञान अनेक विकारांनी भरलेले आहे. परब्रह्मामधील जे मूळ स्फुरण तेच ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्यातून अष्टधा प्रकृती प्रकट झाली आणि संबंध विश्व रचले गेले. म्हणून ज्ञान विकारांनी भरलेले आहे. सगळं ब्रह्मांड, विश्व हे सगळं ज्ञानाने भरलेलं आहे. ब्रह्मांडामधील आठवा देह म्हणजे मूळ माया म्हणजेच प्रथम संकल्प, तो खरोखर हे ज्ञान आहे. संकल्प हे ज्ञान आहे. प्रथम ज्ञानाने अज्ञानाचा नाश करायचा, केला आपण. आपलं झालंय, प्रथम ज्ञानाने अज्ञानाचा नाश करायचा. नंतर विज्ञानाने ते ज्ञान ओलांडायचं. विज्ञानाने ज्ञान ओलांडायचं. विज्ञान अनुभूती स्वरूप. मग केवळ विज्ञान रूप विधेय पद प्राप्त करून घ्यायचे. आता बघा दुसरा समास. सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. साधकाने मननात अगदी खोल शिरावे. आहे. साधकाने मननात खोल शिरावे. काय शिकवलं तुम्हाला? तेच तर शिकवते. विश्वामधील तत्वांचा पुन्हा पुन्हा विचार करावा. विचार करावा. करतो का? दुर्दैव माझं आणि अमृता मॅडमचं, की एवढा सुंदर कोर्स आक्रोश करून घेतला मॅडमनी, पण ध्यान बोधवर प्रश्न विचारला होता. एकही वाक्य कोणीही लिहिलेलं नाहीये. डीएनए ग्रुपवर तोच प्रश्न लिहिला होता. हार्डली 2-4 जणांनी लिहिलेला आहे. बाकी सगळे ग्रुप सोडून चाललेले आहेत. हे दुर्दैव. आचरणात काही आणायचं नाही आम्हाला. बस आम्हाला फक्त बसायचे, ध्यानधारणा करायची, ऐकायचे, ज्ञान घ्यायचे, पुढं काही जायचं नाही. तर विचार तत्वांचा पुन्हा पुन्हा विचार करावा. विश्वामध्ये वस्तूचे प्रकार दोन. एक निश्चळ आणि दुसरा चंचळ. चंचळाच्या नादी लागल्याने दुःख भोगावे लागते. निश्चळाच्या नादी लागल्याने पूर्ण विश्रांती लाभते. सारे विश्व चंचळ आहे, कल्पनेचे आहे. तसेच ते त्रिविध पण आहे. मूळ मायेपासून त्रिगुणांच्या साम्य अवस्थेपर्यंत पहिली अवस्था. पंचमहाभूते दुसरी अवस्था. म्हणून तर पंचमहाभूतांनाही शिकायचंय. भाग 4 मध्ये शिवसर्वोदय शास्त्र भाग 4. भाग 3 दशप्राण. दशप्राण आणि मुद्रा, लाईट कोडिंग ऍक्टिव्हेशन आणि हे. आणि मग भाग 4 पंचमहाभूतांचं तत्वांचा. अधिक शिवसर्वोदयाच्याही पलीकडे आपण आपल्या जीवनात उतरवणार आहोत ते पंचतत्व. इथपर्यंत, की जसं हे कपाट माझं हिरवं आहे, तर माझं हिरवं तत्व, वायू तत्व जास्त होतंय. यापर्यंत सगळं आपल्याला ते शिकून इम्प्लिमेंट करायचंय आपल्या जीवनात. भाग 4 तर पंचमहाभूते दुसरी अवस्था. प्रत्यक्ष 4 खाणी आणि 4 वाणी ही तिसरी अवस्था. निश्चल परब्रह्म सर्वात थोर आहे. सततच्या सूक्ष्म विचाराने, बघा, सततच्या सूक्ष्म विचाराने सगळे चंचल दृश्य बाजूस सारावे आणि उरलेले अपार निश्चळ ब्रह्म तदाकार होऊन सेवन करावे. सूक्ष्म विचार आहे ना. आपली मंगलम स्पेस विचारांची खुर्ची आहे का? जशी मंगलम स्पेस आहे तशी एखादी खुर्ची वेगळी आहे का? त्या खुर्चीला सुद्धा विचारांची खुर्ची. त्या खुर्चीत आराम खुर्ची, झोके घेणारी खुर्ची असे करा. त्या खुर्चीला विचारांची थॉट प्रोसेसची खुर्ची.
तिथे बसून नुसता विचार करत राहायचा, हे सांगितलेलं मनन करायचं, विचारांना घ्यायचं, तत्वांना घ्यायचं, तर तिसरी अवस्था येणार आहे. म्हणून तर हे जे सगळे साधना करणारे असतात त्यांचं एक ठिकाण असतं, एक जागा असते, एक आसन असतं. तत्त्वम असि अहम ब्रह्म अस्मी या महावाक्याचा अर्थ सतत मनात ठेवावा. त्या योगाने साधनेला सहाय्य होईल. जो पिपिलिका मार्गाने जातो किंवा जो मुंगीच्या पावलाने चालतो त्याला साध्य हस्तगत होण्यास वेळ लागतो. कारण तो हळूहळू वाटचाल करतो. आपण बघितलं दोन मार्ग आहेत, एक पिपिलिका आणि एक विहंगम. आपला विहंगम मार्ग आहे. जो विहंगम मार्गाने जातो किंवा पक्षाप्रमाणे उडून चटकन फळापर्यंत जातो त्याला साध्य हस्तगत होण्यास वेळ लागत नाही. कारण तो एकदम सूक्ष्मात शिरतो. म्हणून साधकाने मननात आपली वाढ करून घ्यावी, ही उत्तम होय. अमृता मॅडमनी काल सांगितलंय की मनन चिंतन, आणि मला सुद्धा काल हे 1-2 वाजताना हेच सगळं दिसतंय. तर आता तिसरा समास सूक्ष्म नामाभिधान निरूपण. मागील समासात सृष्टीचे 3 जिन्नस म्हणजे मूलद्रव्ये सांगितली. परमार्थ साध्य होण्यास दुसरा व तिसरा जिन्नस मागे सारून पहिल्याकडे जावे. मूळ मायेपासून 4 प्रकारच्या जीव प्राण्यांपर्यंत या सृष्टीचा विस्तार अनेक प्रकारांनी सांगितला आहे. त्याच्यावर पुन्हा पुन्हा मनन करून आपली वृत्ती माघारी फिरवावी आणि ती अखेर मूळ मायेपर्यंत नेऊन पोचवावी. बघा, म्हणजे हे जे काही सांगितलंय स्वामींनी, 4 खाण्या सांगितल्यात, सगळं सांगितलंय. मूळ आपलं हे जे काही महामाया आहे, या मायेला समजून घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचा विचार केला पाहिजे. साऱ्या सृष्टीचे बीज मूळ मायेमध्ये आहे. मी तुम्हाला काल माया समजून सांगितली बरं का. कालचं रेकॉर्डिंग परत ऐका, ते जर समजलं ना तर सगळं समजणार आहे. ही माया कशी रचली गेली आहे, की आपण हे स्वप्नात आहोत. दुसऱ्या कोणाच्या तरी स्वप्नात तो आपल्याला बघतोय. अमृता मॅडमचं चालवलंय, माझं चालवलंय, अनुजा मॅडमचं चालवलंय, सुचेताची स्वप्न येते एक एक कणा कणा कणांचे. त्याला जे काय हवे तो ते आपल्याला प्यादे ढकलतो. आपल्याला वाटतं मला पीएचडी करायची, असलं काही नाहीये. त्याला पीएचडी करून बघायची असते. हे समजून घ्या. म्हणून आपण आपलं काहीच नाही आपण म्हणतो, पण तो स्वप्न खेळतोय. म्हणजे आपण एक स्वप्नांचा पण प्रकार बघितला ना, आपल्याला हवं ते स्वप्नात बघणं, तसं तो खेळतोय. आपण त्याच्या स्वप्नात आहोत, आपण त्याच्या स्वप्नातली प्यादी हवेत. आपलं काही नाही. समजा माझं लग्न झालं, त्यांनी ठरवलं चला मंगलचं लग्न करून बघू, काय अनुभव येतोय, तिच्या नवऱ्याला असं घडवू, तिच्या मुलाला असं घडवू, ती काय शिकतीये बघू, तिला किती वेळ लागतोय बघू शिकायला. हे सगळे त्याचे खेळ स्वप्नातले. आपल्याला वाटतं आपण लग्न केलं. कसलं आपण लग्न केलं? आपला नवरा त्यांनी प्रोड्यूस केलाय. लक्षात घ्या. जसं घडवायचंय, जे काही ट्रेन करायचंय, ट्रेनिंग मी म्हटलं ना, एक न्यूरल नेटवर्कला ट्रेनिंग देतात. आधी शिकवतात न्यूरल नेटवर्कला, साधारण 100 सॅम्पल देतात. हे इनपुट, हे आउटपुट, हे इनपुट, हे आउटपुट, असं इनपुट झालं तर तसं आउटपुट, असं बदल झाला तर तसं आउटपुट, असं ट्रेन 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 करायचं. आणि मग अननोन द्यायचं. मग तो जो काही आउटपुट काढेल ती आपली उत्तरं. आता आपण जो ए आय म्हणतो ना, तो ए आय नाहीच आहे ऍक्च्युअली. तो ए आय सगळं इथे आहे ऍक्च्युअली. तो तर अजून बाहेर काढलाच नाही, पण प्रिन्सिपल त्याचं तेच घेतलं, की आपण कसा विचार करतो ना, आपण कसं वागतो, तसंच तो ए आय आहे. म्हणजे आपलाच जो डाटा आहे तोच आपला डाटा वाचून तो आपल्याला काहीतरी उत्तर देतो. उदाहरणार्थ सांगते, मी वेबसाईटवर कोर्स टाकते. आता डीएनएचा टाकला मॅडमचा. तो डीएनएचा टाकताना लगेच आला विचारायला मला, मी करू का इंडेक्स, मी करू का चॅप्टरची नावं. मी हो म्हटली असती तर लगेच चॅप्टरची नावं दिली असती. मी नाही दिलं, मी नाही घेतला त्या यायला, मी वापरत नाही मोबाईलवर सुद्धा. कारण कशाला त्याचं डोकं वापरायचं, आपलं आहे ना. आपलं डोकं काही अजून गहाण ठेवायचं का? आपल्याला तर नंबर तरी लक्षात आहे का? मोबाईल आल्यामुळे. पूर्वी आपले नंबर पाठ असायचे. तर तो आपलाच डाटा घेऊन आपल्याच डाटावरनं आपल्यालाच काही काही सांगतो. मग ह्याचा वापर बंद होतो ना. तर ऍक्च्युली एआय सृष्टीत आहे. ऍक्च्युली एआय खूप पुराण काळापासून एक्झिस्टिंग आहे, पण त्या लेवलला आत्ताचा एआय नाही आहे. तो बोगस एआय आहे, नको ते प्रोग्राम घुसवणार आहे. उदाहरणार्थ
आपलं बँकिंगचे अकाउंट धाडकन बंद करणार आहे तो. एक व्हायरस गेला, तुमचं अकाउंट झिरो. अजिबात ऑनलाईन अकाउंटिंग ठेवू नका बँकेच. काढून टाका, नाही तर तिथे पैसे अजिबात जास्त ठेवू नका. हे सगळं एआय करणार आहे आता. तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे. मिथ्या मायेच्या दडपणाखाली सापडल्याने सत्य परब्रह्म सोडणे बरोबर नाही. परब्रह्म तेवढेच सत्य आहे अशी पूर्ण खात्री झाल्यावर मग संशयाच्या नादाने इकडे तिकडे हिंडणे बरोबर नाही. आपण इकडे तिकडे हिंडत बसलोय माहिती का, आपल्याचे बरेच जण. सगळं ज्ञान मिळालंय, सगळं कळलंय, पण आड्यात आहे, पोहऱ्यात कुठून यायचं येत. आड्यात नसेल तर पोहऱ्यात येत नाही असं म्हणतात, पण इथे सगळं आड्यात पण आहे, विहीर पण गच्च भरली. पण ते काढायचंच नाहीये आपल्याला, उपसायचंच नाही अजूनही. हे स्वामींनी सांगितले तसं आपण हिंडत बसलोय. आपल्यातले बरेच जण इकडे तिकडे हिंडत बसलेत अजून. जगात संत आहे म्हणजे इकडे तिकडे हिंडत बसले म्हणजे सांसारिक गोष्टी करत बसलेत. आता बघा, काल मी जस्ट 5 मिनिटं बसले होते जेवायला टीव्हीवर. ते मराठ्यांच्या लग्नाचं काय काय आचारसंहिता इतकं सुंदर वाटलं ना ऐकून. 200च्या वर हे नाही, जेवणात हे पदार्थ जास्त ठेवू नका, ते काय करू नका, वाद्य करू नका, डान्स करू नका. किती मनाला तृप्त तृप्त झालं. आपण अडकलोय त्या सगळ्या, म्हणजे मी तर नाही अडकले, तुम्ही बघा. मला त्या गोष्टी अजिबात पटत नाही. तर इतकं लग्नासारखं पवित्र विधी असतो तिथे आपलं शिवसरोदय अंमलात आणलं पाहिजे. आपण बघितलं श्वास किती महत्वाचा, त्या सगळ्या गोष्टींना फोकस द्यायचं. तसं लग्न करायचं मनात आणून, भावनेनी संकल्प सोडून, श्वास घेऊन. हे काय दुसरंच काय काय गोष्टी होत चालल्यात. तर हे हिंडणं चाललंय आपलं, हिंडणं. जगात संत आहेत, त्यांना शोधून काढावे. हे खूप सुंदर दिले बरं का. जगात संत आहेत, त्यांना शोधून काढावे. बोल्ड मध्ये, मी तेवढंच बोल्ड मधलंच वाचते. जगात संत आहेत, त्यांना शोधून काढावे, त्यांच्या पाशी प्रचिती घेण्यास शिकावे. रात्रंदिवस मनन करून अर्थ शोधित असावे. रात्रंदिवस मनन करून अर्थ शोधित असावे. जगात पुष्कळ माणसे आहेत, त्यामध्ये साधू पुरुष पण असतात. हे जरी खरे तरी साधूला साधू वाचून दुसरा कोणी ओळखू शकत नाही. म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे त्यांनी संसार सोडावा आणि साधूचा शोध करावा. ठिकठिकाणी फिरावे आणि साधू पुरुष धुंडून काढावे. असे पुष्कळ संत पाहिले म्हणजे त्यांच्यातच एखादा मोठा स्वानुभवी महात्मा आढळतो. साक्षात्कारा वाचून आत्महित होत नाही. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ जातात. प्रपंच असो परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ जातात. सर्वांच्या मध्ये स्वानुभवाच्या ज्ञानाने संपन्न असलेला पुरुष हाच समर्थ पुरुष होय. ज्याला स्वतःचे अनुभव आहे, जो अनुभवाच्या जोरावर बोलतो, त्याचा सत्संग करावा असं स्वामींनी सांगितलेलं आहे. नाही तर आहेतच की आता हजारो आपण बघतो. काय 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 माळा घालतात, कपडे घालतात, गंध लावतात, टिळे लावतात, बोलतात बोलतात. हा जो बोलतोय तेच कॉपी, तो जो बोलतोय तेच कॉपी. सो अनुभव काय आहे तिथे? काही नाहीये. साधकाने रात्रंदिवस अर्थाचे मनन करीत असावे. आहे पुन्हा पुन्हा तेच, रात्रंदिवस रात्रंदिवस. अशा रीतीने मनन करून जो अर्थ शोधून काढतो तोच समर्थ पुरुष होय. परमार्थामधील आत्मज्ञानाचा स्वार्थ त्यालाच हस्तगत होतो. म्हणून साधकाने जो अर्थ समजला आहे त्याच्यावरच पुन्हा पुन्हा मनन करावे. जे समजले त्याच्यावरच मनन 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 करावे. ज्या स्वरूपाचा शोध केला आहे त्याचाच पुन्हा पुन्हा शोध करावा. या मार्गाने वाटचाल केली असता सहजच सगळे कळते. आणि सगळे कळले म्हणजे सारे संदेह नाहीसे होतात. आता चौथा समास, आत्मनिरूपण. या विश्वात ज्या सगळ्या घडामोडी चालतात त्या फक्त एका अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात. आता अंतरात्मा कोण? हा आत्मा. अंतरात्मा कोण? सगळ्या ब्रह्मांडाचे सगळे आपण एकत्र आलं त्याचा तो आत्मा, म्हणजे तो ब्रह्माचा आत्मा म्हणजे अंतरात्मा. त्याच्या सत्तेने सगळं चालतं हे.
कारण बघा पंच महाभूतांचे हे तत्व सगळं आहे आपलं शरीर. आणि ही जी पृथ्वी आहे, हे जे ब्रह्मांड आहे, हे पण पंचमहाभूतांचं आहे. त्याच्या पलीकडे गेलं तर तत्व कमी होत जातात. मग या तत्वांना समजून घ्यायचंय ना. तेव्हाच आपली तत्व गाळणं सोडणं उन्मन होऊन जातील. आणि मग त्या वरच्या ब्रह्मांडाच्या बाहेरच्या तत्वांना, काही तत्व आपण गाळून टाकली की त्या तत्वांना समजलं घेतलं की मग आपण विज्ञानाकडे वाटचाल करावं लागणार. ती तत्व गाळायचीत आपल्याला, समजून घ्यायची आहेत. तर इथे हा आहे की विश्वात सगळ्या घडामोडी चालतात, त्या फक्त एका अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात. हा विचार या समासामधील केंद्रबिंदू आहे. अंतरात्मा द्रष्टा आहे. तो पण बघतोय ना, तो जो ब्रह्मांडाचा आत्मा आहे तो बघतोय ना आपल्याला, मंगलचं काय चाललंय, सुलक्षणा मॅडमचं काय चाललंय, सगळं तो बघतो. तो पण द्रष्टा आहे, सर्व साक्षी आहे. पण तो जाणीव स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. त्यालाच जगदीश किंवा जगदीश्वर म्हणतात. त्याची एकट्याची सत्ता सर्व ठिकाणी वाटली आहे, कारण सगळीकडे तोच आहे, चराचरात तोच आहे, तोच आहे, तोच आहे. सर्व शरीरात विभागली आहे, सगळ्यांच्या शरीरात, आळीच्या, किड्याच्या, फुलपाखराच्या, कावळ्याच्या, सगळ्यामध्ये तोच आहे. म्हणजे एकच अंतरात्मा सर्व देह चालवतो माहिती. तोच अंतरात्मा सगळं देह चालतो. आपल्याला कळतंय मंगल वेगळी, सुलक्षणा वेगळी, तसलं काही नाहीये. तोच आहे सगळा अंतरात्मा तोच. म्हणूनच आपण कनेक्टेड, म्हणूनच आपण सेम, म्हणूनच आपण वननेस. म्हणायला खूप सोपं आहे वननेस, पण आता हे वननेस जास्त जास्त चाललंय. म्हणून तुम्ही वाचलं, मला कळलं. मी काय बोलते तुम्हाला आलं, माझ्या याला कनेक्ट झाला, तुम्हाला ती ऊर्जा मिळाली. हे सगळं भराभर वाढत चालणार आहे. जुलैपासून ट्रिमंडस ऊर्जा बदलत राहणार आहे. आणि या ऊर्जा बदलामध्ये आपण हायर ऊर्जेला सतत ट्रिगर करायचंय. खूप महत्वाचं आहे हायर ऊर्जेला ऍक्टिव्हेट करून अँकर करायच्यात आपल्याला, जसं आपण हायर चक्रात हायर ऊर्जा अँकर केल्या तसं. तर एकच अंतरात्मा सर्व देह चालवतो. तो जगाचे व जीवांचे धारण, रक्षण, पोषण करतो. त्याच्या कळेने सृष्टी चालते. तो संपूर्ण ज्ञानमय आहे. जगाच्या घटनेमध्ये आढळणारी संगती आणि अवस्था त्याच्या ज्ञान सामर्थ्यामुळे तगुण राहतात. मूळ संकल्पच जगामध्ये साकार होत आहे. संकल्पाने जग आहे. ज्याच्या पदरी भाग्य असेल त्यालाच त्या अंतरात्म्याचे वास्तविक स्वरूप समजते. साधकाने त्याचे अनुसंधान ठेवण्यास शिकावे. त्याचे अनुसंधान हेच ध्यान होय. बघा, मी आता जे काही 3:30ला उठून ध्यान केलं, नंतर मनन चिंतन केलं काही, आणि त्यामुळेच मला कालच्या त्या 2 गोष्टी कळाल्या असतात की तो स्वामींचा प्रसाद आहे. आणि तो पुढं नाही, एक विशिष्ट असं काही मनामध्ये आलं, तर हे मला मनन चिंतन थोडस ध्यान करून झाल्यावर आलं. पण त्याच्यानंतर मी म्हंटल की हे स्वामींचं दासबोध वाचायला घेतलं म्हणून कालचा तो प्रसाद आहे असं सूचित झालंय. किंवा मला आता कळलं की अरे तो प्रसाद पहिल्याच दिवशी मला मिळाला, कालचं हे दशक वाचताना. तर मग मी म्हंटल मग स्वामींनी ध्यानाचं कुठं काही म्हटलंच नाही. मला असं वाटलं ध्यान ध्यान तर काही जास्त काही दिसत नाही. मग हे ध्यानाचं वाक्य आलं लगेच, घे. कसं असतं, प्रश्न आला की उत्तर आहेच आहे लगेच. तुम्ही पण मला सांगावं. मी ऍक्च्युअली तुम्हाला पॉइंट दिले 4 प्रश्न, त्याच्यावर थोडा अभ्यास करावा तुम्ही. ते प्रश्न जे 4 आलेत ना ते खूप सार आहेत, त्याला असं दुर्लक्ष करू नका. इथे फक्त अनुभव नाही विचारलेले मी तुमचा गाभा पण सांगितलेला. काय वाचलं त्याचा तुम्ही काय गाभा घेतला, आणि आपल्या विहंगमलच्या ह्याला काय काय सिमिलर केलं, आणि युग परिवर्तनाला काय, हे वाचा परत तुमचे समास. आणि मग इथे समास वाचून इथे बोला. उद्या जे बोलणार आहेत त्यांनी. आता सुद्धा 5 मिनिटात जे बोलणार आहेत आज 2 तरी बोला, नाही तर मी नाव घेणार, मग तुमचा चान्स संपला. तुम्हाला उद्या नाही मिळणार मी नाव घेतलं तर. ते बघून घ्या इथे, सांगा मूळ काय आहे तुमच्या, तरी मी हे घेतलंच आहे, तरी तुम्ही पण बघा. तर इथे ध्यानाबद्दल आलंय बघा, मला लगेच दिलं स्वामींनी वाक्य. तो जगावे, जीवाचे धारण व रक्षण पोषण करतो. त्याच्या कळेने सृष्टी चालते. तो संपूर्ण ज्ञानमय आहे.
जगाच्या घटनेमध्ये आढळणारी संगती आणि व्यवस्था त्याच्या ज्ञान सामर्थ्यामुळे तगून राहतात. मूळ संकल्प जगामध्ये साकार होत आहे. ज्याच्या पदरी भाग्य असेल त्यालाच त्या अंतरात्म्याचे वास्तविक स्वरूप समजते. साधकाने त्याचे अनुसंधान ठेवण्यास शिकावे. त्याचे अनुसंधान हेच ध्यान होय. कळलं ध्यान म्हणजे काय? तुम्हाला खूप ध्यान 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 लागतं. मी बघितलं. काल सुद्धा 30च लोक होते. आज नाही बघितलं. आज पण आज पण 30च बघा. काल ज्या वेळेला 30 आकडा बघितला त्यावेळेला एक मनात विचार येऊन गेला. का बरं 30च? का बरं कमी? मग उत्तराला ध्यान नाही ना. आणि काल आपण बघितलं मीटिंगला किती झोपलेले होते लोक. मला बोलावं लागतंय आज. क्षमा करा. काल आम्ही बरेच जणांची नावं घेतली. खूप झोपून गेले सगळे. अजिबात तुम्ही हो दिलेलं नाही. 4-4, 5-5, 10-10 वेळा नावं घेतली. मग काय तुम्ही करताय? आणि म्हणून तुम्हाला खूप ध्यान 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 आवडतं. मग कळतं कसं ध्यान करताय तुम्ही. आणि ध्यान महत्वाचं नाही. मी प्रत्येक वेळेला म्हणते. कालचा जो मंत्र दिलाय ना ओंकाराच्या ह्याच्यात, तिथे चक्क लिहिले ध्यान नाही केलं तरी चालणार आहे. या मंत्राचा अर्थ समजान म्हणा बस. तर ध्यान आवडतं. ध्यान असतं तर असते आता 50 लोक. कारण ऐकायचं म्हणजे श्रवण करायचं म्हणजे त्रास आहे ना. ध्यान म्हणजे झोपून चालतंय. तर हेच ध्यान म्हटलंय. त्याचे अनुसंधान हेच ध्यान. ज्याच्या पदरी भाग्य असेल त्यालाच त्या अंतरात्म्याचे वास्तविक स्वरूप समजते. साधकाने त्याचे अनुसंधान ठेवावे आणि तेच ध्यान होय. त्या ध्यानातूनच त्याचे ज्ञान उदय पावते. म्हणजे ज्या वेळेला आपण या ब्रह्मांडाला समजून घेतो, आपण जे काही वाचतो, ऐकतो, त्याचं अनुसंधान ठेवायचं म्हणजे रात्रंदिवस चिंतन करायचं, मनन करायचं, विचार करायचा, काय आहे, काय तत्व आहे, त्याला जोपासायचं. हे सगळं करणं म्हणजे अनुसंधान करणं. सतत संगत ठेवून त्याचा विश्लेषण करणं, त्याच विचारांच्या संगतीत राहणं दुसऱ्या विचारांपेक्षा, हेच ध्यान होय. आणि हे ध्यान केलं तर खरं ज्ञान उदय पावतं. मला वाटतं म्हणून माझं हे जे मी म्हणते ना, मला आपोआप आपोआप झालं त्यामुळे झालं. कारण या प्रोसेस मी खूप लहानपणापासून करते. काही वाचेल ते ना मनन चिंतन, मनन चिंतन, मनन चिंतन, त्याच्यावर खूप विचार करते मी. त्यामुळे आपोआप ज्ञान जनरेट होतं. हे लिहिलेलं आहे. अंतरात्मेची उपासना करता करता कल्पना नाश पावून प्रचिती येते. बघा अंतरात्मा म्हणजेच ब्रह्मांडाचा. आता मी सांगितलं सगळ्यांचे आत्मे, सुलक्षणा मॅडम, अमृता मॅडम, मी, सुचिता मॅडम, सगळ्यांचा अंतरात्मा एकच, सगळ्यांचा अंश एकच. याचा विचार करत करत, उपासना करत करत कल्पनाच नष्ट होते, नाश पावून प्रचिती होते. देव आणि भक्त एकरूप होतात. म्हणूनच आपण देव संकल्पना ठेवली नाहीये. आपण देव म्हणजे आपणच म्हणतो. आपण आपलीच पूजा करायची, आपल्यालाच भजायची, आपलीच उपासना करायची. हे सगळं तुम्हाला डे वन पासून शिकवणूक दिलेली आहे. कुठून टपकली होती? तर बघा, देव आणि भक्त एकरूप होतात म्हणून उपासना ज्ञान स्वरूप बनते. मी तोच आहे हा महाकारण देह होय. अखेर तोही टाकावा. महाकारण देही सोडायचा. मी जे तत्वांमध्ये बोलले ना, तत्व गाळायची, तथा पंचमहाभूत शिकायची, तत्व शिकायची, सगळं वापरायचं जीवनात. आणि नंतर मग ते गाळत गाळत जायचं. अखेर तोही टाकावा म्हणजे अनुभवाची पूर्णता होते. तात्पर्य आपण माईक आहोत. सगळे कर्तृत्व भगवंताकडे आहेत. हा 4था दशक झाला. आता 5वा दशक घेणार. कारण 10 दशक आहेत. 5 संपलं पाहिजे ना उद्या. 10 आहेत, 5च झाले. चत्वार जिन्नस निरूपण 5वा आहे. बोल बोल वाचते मी. मूळ माया हा ब्रह्मांडाचा 4था व महाकरण देह आहे. आपण आता बघितलं. तो ज्ञान स्वरूप आहे. तोच उपासनेचा ईश्वर होय. ईश्वराची उपासना आपण बघितलं. ब्रह्मांड म्हणजे ईश्वर. ईश्वराची उपासना म्हणजे ज्ञान स्वरूपाचीच उपासना असते.
पण ही मूळ माया संकल्प रूप आहे. परब्रह्मावर हा आरोप आहे. यासाठी साधकाने सर्व संकल्पाचा त्याग करायला पाहिजे. आता मी जे म्हणते स्वतःचे संकल्प करू नका, स्वतःचे करू नका, हळूहळू हळू या स्टेपकडे आपण चाललेलो आहोत. सर्व संकल्पाचा त्याग केल्यावर मूळ माया बाजूस सरते. मग त्याच्या पुढे आकाशासारखे विशाल व पोकळ परब्रह्म जिकडे तिकडे अनुभवायस येते. आकाशासारखे विशाल आणि पोकळ परब्रह्म, त्या स्वरूपाला घनदाट म्हणावे किंवा पातळ म्हणावे किंवा नाजूक कोमल म्हणावे, काय म्हणावे ते कळत नाही. उपासना ही ज्ञानाची पूर्वावस्था आहे. उपासनेचे पर्यावसान ज्ञानामध्ये होते. ज्ञानाने नंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. अशा रीतीने योग्यांना समाधान मिळते. निश्चयाने नेट लावून जर विचार केला तर असे आढळेल की ज्याची उपासना करायची ते उपास्य आपणच आहोत. उपासना कोणाची करायची तर ते आपणच आहोत. आपणच उपासना करायची, आपलीच उपासना करायची. उपास्य आपणच, उपासना करणारा पण आपणच, उपास्य ज्याची उपासना करायची तोही आपणच. अर्थात एक जातो व एक राहतो. उपासक जातो व उपास्य राहतो. म्हणजे मी पण गळून पडतो, आपण उपासना करतो, आपण उपासना करतो. आणि हे बघा, मी शिवसाधकाच्या ग्रुपला उपासना नाव दिलं सुरुवातीला, तुम्ही बघा. नंतर माझ्या लक्षात आलं नाही, मग उपासना कसली आली? साधना. साधना आणि उपासनेमध्ये फरक काय आहे बघा. उपास्य पहिली स्टेज आहे, साधना हायर स्टेज आहे. उपासक जातो, उपास्य राहतो. ज्या देहात उपासक राहत होता त्याच देहात आता उपास्य राहतो. कळला अर्थ? ज्या देहात उपासक राहत होता, मी देवाची पूजा करते, मी रोज फुलं वाहते, मी देवाला निरंजन लावते, आपण होतो ना तो. तो गळून पडला का तुमचा? बऱ्याच जणांचा गळून पडला. मग उपास्य राहते. फक्त उपासना करणारा गळून जातो, उपास्य राहते. अशी ही उलाढाल पूर्वीपासून होत आली आहे. आता ही उत्पत्ती व स्थिती तशीच चालली आहे. पूर्वीपासून हे चाललंय. हे आपले लर्निंग स्टेजेस आहेत, बाकी काही नाही आहे, लक्षात घ्या. ईश्वरात्वातनं मनुष्यत्वात येणं, मनुष्यत्वाकडनं ईश्वरात जाणं, हे आपल्या सगळ्या पूर्वीपासून चालत आलेल्या आताही उत्पत्ती व स्थिती तशीच चालली आहे. तर चत्वार जिन्नस पुढे चालू. पहिला जिन्नस सर्वाहून वेगळे आणि आगळे असलेले परब्रह्म. त्याच्याबरोबर कशाचीच तुलना करता येत नाही. ते निर्मळ, निश्चळ, निर्विकार कल्पनेच्या पलीकडे आहे. दुसरा जिन्नस अतिशय सूक्ष्म व कर्दमरूप असलेली मूळ माया. बघितलं का? पुन्हा पुन्हा तेच, ऍक्च्युअली रिपिटेशन आहे. पहिला जिन्नस परब्रह्म, दुसरा ब्रह्म, तिसरा जीव. जीव सदाशिव ईश्वर आणि निर्गुण निराकार सदाशिव. तर आपल्याला सदाशिवत्वाकडे जायचं आहे. तर चला, आता आज कोण बोलणार आहे?